गोकुळमध्ये देखील यावेळी थोडा हा विषय राज्य पातळीवर गेला, राज्यातून हस्तक्षेप झाला, हे आता जग जाहीर आहे. परंतु त्यातल्या त्यात मध्यमार्ग काढायचा म्हणून आम्ही हा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आणि त्यांनी आणला होता हा हे म्हणजे पर्याय कोणी आणला होता? पर्यावरूनच आला. वरून म्हणजे कुठून? आता मला वाटतं की सगळ्या वर्तमानपत्रात छापून आलेल्या सगळ्या गोष्टी, परंतु मला वाटते राज्य स्तरावर ह्याच्यावर हस्तक्षेप झाला असं म्हणायला काय हरकत नाही, जो गरजेचा नव्हता. म्हणजे त्याची सुरुवात अरुण डोंगरेंनी हा विषय राज्य स्तरावर घेऊन गेल्यामुळे हा विषय झाला. आणि मग शेवटी राज्यातल्या नेतृत्वांनाही वाटलं असेल की बाबा इथं आपल्या विचाराचा चेअरमन व्हावा, असं कदाचित त्यांना वाटलं असेल. ठीक आहे, हरकत नाही, तो विचार त्यांनी ठेवला. परंतु शेवटी परिवर्तन आघाडी म्हणूनच ते निवडून आले होते आणि म्हणून आता देखील त्यांनी झाल्यावर सुद्धा सांगितलं की परिवर्तन आघाडी म्हणूनच मी चेअरमन झालेलो. महाविकास आघाडी का पडली एवढी विधानसभेमध्ये? ओव्हर कॉन्फिडन्स झाला का काय काय झालं नेमकं? तुम्ही आता अनालिसिस करताना काय वाटतं? नाही, लोकसभेत आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मला अजूनही कळत नाही की तुम्ही एक तर ते मान्य कसं केलं आणि असं वाटतं का की म्हणजे एकीकडे ते महायुतीचा घटक आहेतच, हे तर मान्य करावं लागेल, आणि दुसरीकडे तुम्ही आणि ते एकत्र आहात. तुम्हाला असं वाटतं की थोडासा डबल गेम झालाय? नाही, शाहू परिवर्तन आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवत होतो. ज्यावेळी अनेकदा आम्ही सहकारामध्ये काम करतो त्यावेळी चेअरमन पदाचे विषय येतात, त्यावेळी कधी कधी एखादं नाव पुढे येतं, एखादं नाव मागं जातं, असं अनेकदा घडत असतं. तसं गोकुळमध्ये देखील यावेळी थोडा हा विषय राज्य पातळीवर गेला, राज्यातून हस्तक्षेप झाला, हे आता जग जाहीर आहे. परंतु त्यातल्या त्यात मध्यमार्ग काढायचा म्हणून आम्ही हा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आणि त्यांनी आणला होता हा हे म्हणजे पर्याय कोणी आणला होता? पर्यावरूनच आला. वरून म्हणजे कुठून? आता मला वाटतं की सगळ्या वर्तमानपत्रात छापून आलेल्या सगळ्या गोष्टी, परंतु मला वाटते राज्य स्तरावर ह्याच्यावर हस्तक्षेप झाला असं म्हणायला काय हरकत नाही, जो गरजेचा नव्हता. म्हणजे त्याची सुरुवात अरुण डोंगरेंनी हा विषय राज्य स्तरावर घेऊन गेल्यामुळे हा विषय झाला. आणि मग शेवटी राज्यातल्या नेतृत्वांनाही वाटलं असेल की बाबा इथं आपल्या विचाराचा चेअरमन व्हावा, असं कदाचित त्यांना वाटलं असेल. ठीक आहे, हरकत नाही, तो विचार त्यांनी ठेवला. परंतु शेवटी परिवर्तन आघाडी म्हणूनच ते निवडून आले होते आणि म्हणून आता देखील त्यांनी झाल्यावर सुद्धा सांगितलं की परिवर्तन आघाडी म्हणूनच मी चेअरमन झालेलो. महाविकास आघाडी का पडली एवढी विधानसभेमध्ये? म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स झाला का काय काय झालं नेमकं? तुम्ही आता अनालिसिस करताना काय वाटतं? नाही, लोकसभेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.